बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून कुणबी प्रमाणपत्राचे आता वाटप करण्यात येते। 3500 जणांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले। छत्रपती संभाजीनगर मध्ये आता कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आले। 3500 जणांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आले। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। विजय, काय अधिकची माहिती? नक्कीच निलम, जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील जे आहे त्यांच्या मागणीनंतर सरसकट जे आहे महाराष्ट्रामध्ये आता कुणबीचे प्रमाणपत्र नोंदी जे आहे ते तपासण्याचं काम आता सरकारकडून केले जात होतं। शिंदे समितीने हे काम केलेलं आहे। त्यानंतर जर बघितलं तर ज्यांच्या काही नोंदी महसूल दप्तरी असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा इतर शैक्षणिक पुरावे असेल, या आधारित ज्या नोंदी सापडल्या आहेत त्या आधारित जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये जवळपास आतापर्यंत 3462 जणांना जे आहे कुणबीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले। यामध्ये जर बघितलं तर बीड जिल्हा जो आहे त्यामध्ये सर्वात अधिक कुणबीचे प्रमाणपत्र वाटप झालेले आहे। त्यानंतर बघितलं तर जालना आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कुणबीच्या नोंदी ज्या आहे आढळून आलेले आहेत। त्याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये आहे सर्वात जास्त कुणबीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहे। आणि सर्वात कमी जर बघितलं तर लातूर जिल्ह्यामध्ये आहे आणि परभणीमध्ये देखील त्याचप्रमाणे जर बघितलं तर अल्प प्रमाणात कुणबीचे प्रमाणपत्र वाटप झालेले आहे। आणि पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील आतापर्यंत 337 जण जे आहे त्यांना कुणबीचे प्रमाणपत्र वाटप झालेले आहे। त्यामुळे आता जर बघितलं तर कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी आणखीन कोणाकोणाची मदत घेतली जाते? सध्या महसूल दप्तर जे आहे त्यांच्याकडून सध्या ही सर्व कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचे प्रशासनाने आदेश दिलेले आहे। महसूल विभागाकडून सध्या जे आहे विभागीय असेल विभागीय अधिकारी असेल त्यांच्याकडून सध्या आता ही एक समिती तयार करण्यात आली आहे। त्या समितीतर्फे जे आहे कुणबीचे प्रमाणपत्र आता नागरिकांना वाटप केले जात आहे। धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।